एक काम कर, मस्तपैकी तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. उमा, माझी उमा राहते का इथे? नाही, इथे उमा कोणीच नाही राहत. मी यांना आणलंय. या वर्षी जर त्यांना उमा भेटली नाही ना तर स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेण्याचा विचार आहे त्यांचा. मुंबईत कुठं राहत होती मला काहीच माहित नव्हतं, काहीच माहित नव्हतं. माझ्या आयुष्यात न गेली ती, पण माझ्या मनात कधीच नाही गेली. तुम्ही फोन करायचा ना. फोन नंबर असता तर केला असता ना फोन, पण आमच्या दोघांकडेही एकमेकांचे नंबरच नव्हते. तुमच्याकडे त्यांचं पत्र असेल ना अजूनही? KMB. पण मॅडम, मधली अक्षरं कळल्याशिवाय गावाचं नाव कसं कळणार? अरे ती या जगात असून सुद्धा जर मला भेटत नसेल, भेटू शकत नसेल तर मला 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 जगण्यात इंटरेस्ट नाहीये. काका आणि प्लीज. ती जर या जगात नसेल, ती जिथे गेलेली आहे ना तिथे मला तिला भेटायला जायचंय बस. तुम्ही इतकी वर्ष वाट पाहिलीत ना त्यांची, अजून काही तास सांभाळा स्वतःला प्लीज सर. आज रात्रीच या गावाचं नाव कळेल आपल्याला. मॅडम, कोल्हापूरमध्ये कळंबा नावाचं गाव आहे. कोल्हापूर. मॅडम, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक कळंबा नावाचं गाव आहे. नांदेडमध्ये कलंबार किंवा कलंबर असं गाव आहे. करेक्ट दाजी. गावाचं नाव इंग्रजी 6 अक्षराचं आणि MB नंतर PO ही अक्षर आहे. याचा अर्थ K ने सुरू होणारं आणि MB ने संपणारं 6 अक्षरी गाव आपल्याला शोधून काढायचं. कळंब. मॅडम, यवतमाळमध्ये कळंब नावाचं गाव आहे. KALAMB. यवतमाळ. येस, म्हणजे आपल्याला यवतमाळ मधल्या या गावात उमाचा शोध घ्यायला हवा. नाही म्हणाली. नाही, अशी घाई करून नाही चालणार. आपल्याला शांतपणे विचार करायला हवा आणखी. मॅडम, इथे कळंब नावाची खूप गावं आहेत. मॅडम, एक मिनिट. पालघर जिल्ह्यामध्ये नालासोपाऱ्याजवळ कळंब नावाचं गाव आहे. पालघर. नाही, पण सीड इथे जिल्ह्याची सुरुवातीची अक्षर दिसतच नाहीये आणि शेवटची 2 अक्षरं NE अशी आहे. याचा अर्थ NE ने संपणारं ते नाव आहे. यस दाजी, पालघर हा जिल्हा आता झालाय. याचा अर्थ कळंब गाव आधी ठाणे जिल्ह्यात होता. NE ठाणे, नक्की ठाणेच असणार. म्हणजे उमा पालघर जिल्ह्यातल्या कळंब गावात आहे. सिर, एक काम कर, समीर आणि महेशला कळव हे सगळं, आणि वाटल्यास राकेशलाही पुण्यावरून बोलावून घे. आपल्याला उमाला पालघर जिल्ह्यातल्या कळंब गावात शोधायचं. चला, कामाला लागा. मॅडम, पण आपण शोधायचं कसं? म्हणजे प्रत्येक घरी जाऊन शोधायचं? नाही म्हणाली, प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये आपल्याला. आपण
पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करू शकतो किंवा मग ग्रामपंचायतीत विचारू शकतो. करेक्ट. टीव्ही चांगला ऑप्शन. पण नाही, म्हणजे लोक कुठलं चॅनल पाहतात हे कसं कळणार आपल्याला? शिवाय एका रात्रीत हे सगळं करणं प्रॅक्टिकली तरी पॉसिबल नाही. नाही, पण आपण स्थानिक केबलवर हे दाखवू शकतो. शिवाय तिथल्या मुलामुलींची मदतही घेऊ शकतो. मॅडम, उद्या व्हॅलेंटाईन डे आहे आणि तरुण मुलं मुली बाहेरच असतील. सुपर. चांगलंच आहे आपल्यासाठी. त्याचाही वापर करून घेऊ शकतो आपण. मला सांगा, समीरचा भाऊ संकेत तो नालासोपाऱ्यातच राहतो ना? हो. गुड. हॅलो. हा समीर, एक खूप महत्वाचं काम. हां मॅडम. आपल्याला नालासोपाऱ्याजवळच्या कळंब गावात उमा नावाच्या बाईंना शोधायचं. ओके मॅडम. फोटो पत्ता काही मिळेल? नाही, त्यांचा फोटो किंवा पत्ता काहीही नाही. शोधे ना मॅडम. संकेतचे खूप मित्र आहेत तिथे. मी सगळ्यांना कामाला लावतो. आणि ऐक, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा शोध उद्याच पूर्ण व्हायला हवा. होईल मॅडम. शोधलं की सापडतं. हे तुम्हीच शिकवलंत ना? गुड. कामाला लागा. सिद्ध म्हणाली, एक काम करा. उमा गिरीश तुझी वाट बघतोय असा मेसेज समीर आणि इतरांना पाठव. हा मेसेज सगळीकडे स्प्रेड व्हायला हवा. आणि हो, कॉन्टॅक्टसाठी माझा नंबर द्या. हो, मी ग्रुपवरती सुद्धा हा मेसेज टाकतो आणि सांगतो की जास्तीत जास्त लोकांना हा मेसेज फॉरवर्ड कर. गुड. गिरीश काका, अस्मिता बोलते. गावाचं नाव समजलं. कळंब. माझी माणसं कामाला लागली. तुमची उमा जर अजूनही तिथेच असेल तर नक्की सापडेल आपल्याला. थँक्यू अस्मिता. मी वाट पाहतो. एखाद्याशी आपले असे अचानक ऋणानुबंध तयार होतात. मला खरंच या पोरीचं कौतुक वाटतं. कोण आहे ही अस्मिता? ना कोणी जवळची, ना आधीच काही ओळख. मग का एवढी धडपड करते माझ्यासाठी? खर तर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह वाटतच नाहीये ते. वाटतं ती आपली जवळची, नात्यातली कोणीतरी आहे. अस्मिता, मला तुझ्यामुळे एक नवी आशा वाटायला लागली. पण मी फक्त उद्याच्या सूर्यास्तापर्यंत वाट पाहीन. त्याआधी माझ्या उमाबद्दल काही कळलं नाही तर उद्याचा सूर्योदय माझ्या आयुष्यातला शेवटचा सूर्योदय ठरेल. शेवटचा. मॅडम, हा संकेत. हाय. हाय. आणि हे त्याचे मित्र. हॅलो मॅम. हॅलो. खरं तर आज हे पिकनिकला जाणार होते, पण आपल्या सांगण्यामुळे आज थांबलेत. थँक्स संकेत. थँक्स गाईज. थँक्स अ लॉट. खरंच खूप मोठी मदत होणार आहे तुम्हा सगळ्यांची. 2 प्रेमी जीवांना भेटवण्यासाठी आम्ही धडपड करतोय आणि त्यात तुमचीही मदत होईल. आता पिकनिकला काय कधीही जाता येईल नंतर, पण आजचा दिवस प्लीज गिरीश काका आणि त्यांच्या उमासाठी द्या. नक्की देऊ. काय रे? हो हो हो. मॅडम, हा मेसेज रात्रीच फॉरवर्ड झालाय आणि केबलवाल्याशी बोललाय संकेत. हो.
थँक्स अंकित, पुन्हा एकदा थँक्स. बरं फ्रेंड्स, मला तुमची सारखी गरज लागणार आहे. म्हणजे किमान उमा सापडेपर्यंत तरी नक्कीच. तुमचं इमॅजिनेशन लढवा. तुमच्या प्रत्येक नवीन कल्पनेचं स्वागतच असेल. काहीही करून गिरीश सरांचा आवाज त्यांच्या उमापर्यंत पोहोचायलाच हवा आणि तिने ओ द्यायला हवी. मॅडम, त्याबद्दल तुम्ही खात्री बाळगा. आम्ही आमच्या परीने नक्की मदत करू. खरं तर आम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं. आमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण एखाद 2 दिवस भेटले नाही तर आमचा जीव कसा विस होतो. पण इथे गिरीश सर गेली 20 वर्ष पाठ पाहत आहेत. हॅट्स ऑफ टू दॅट रिलेशन. वी विल ट्राय आवर बेस्ट. थँक्स. चला, सी यू. हा दादा. हो हो, मी सगळीकडे पोस्टर लावले. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आम्ही सगळे काम करतोय. हो हो, नक्की. चल. कोण आहे? कोण कोण नसेल? कोण आहे हे सांगत का नाही आहे? पण अरे कोण आहे? हे बघा, कोण आहे सांगितल्याशिवाय मी दारच उघडणार नाहीये. हो. हॅलो. काका, अस्मिता बोलतेय. हा हा, बोल बोल ग बोल. काका, एक गुड न्यूज आहे. कळम गावाजवळची सगळी मुलं आपल्याला तुमच्या उमाला शोधायला मदत करतायत. मी 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 येऊ का तिथे? नाही नाही, नको. उमा सापडली की मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन तिच्याजवळ. नाही, पण बरं झालं तू फोन केलायस ते. अगं, मगापासून कोणीतरी दारावर सारखं नॉक करताय. विचारलं तर कोण आहे तर सांगतच नाहीये, उत्तरच देत नाहीये. मी काही दार उघडलेलं नाहीये अजिबात. हो. एक मिनिट हा काका. मी गिरीश सरांकडे आलो, पण ते कोण आहे हे कळल्याशिवाय दार उघडणार नाही असं म्हणताय. सॉरी काका, मी तुम्हाला आधीच सांगायला हवं होतं. अहो, मीच दाजींना पाठवलंय तिथे तुमच्या सोबतीसाठी. ओ हो, सॉरी 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 सॉरी. दाजी म्हणजे ते तुझ्या सोबत असतात तेच ना, ज्यांना बोलता येत नाही? माफ कर, माझ्या लक्षातच आलं नाही ते. एक मिनिट, मी बघतो दारावर. हा. अरे नमस्कार नमस्कार. या 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 या. माफ करा, फार वेळ थांबायला लागलो तुम्हाला. नाही, काय झालं हो, दार तुम्ही वाजवत होतात आणि माझ्या अरे अस्मिताचा फोन आहे. हे असं होतं, वय झालं ना की एक आठवायला गेलं की दुसरं विसरायला होतं. काय करणार. बस बस. हा, हॅलो. हो, पण तू दाजींना आत्ता का पाठवलंयस इथे माझ्या घरी? का म्हणजे? नाही, म्हणजे मी तर आता लव्हर्स पार्क मध्ये जाणार आहे. तिकडेच जाऊन बसणार आहे आता मी, माझ्या उमाची वाट बघत. नाही काका, म्हणजे तुम्ही आत्ता तिथे नका जाऊ. मी सीध आणि मनालीला तिथे पाठवलंय. जर तिथे तुमची उमा आली तर तो लगेच कळवेल आपल्याला. नाही अगं, पण काका प्लीज, आजच्या दिवस प्लीज आमचं ऐका.
तुम्ही तिथे जाल आणि उगाच तिथली टार्गेट पोरं तुमची चेष्टा करतील. नाही ग, ते त्याचं काय एवढं, त्या सगळ्याची सवय झाली आहे मला आता. पण ठीक आहे, तू म्हणत असशील तर मी नाही जाणार आज तिकडे. स्मिता, मला खरंच मला तुझं कौतुक वाटतंय. म्हणजे अडलेल्या नडलेल्यांसाठी, अडचणीत असलेल्यांसाठी तू एवढं सगळं करतेस. एवढंच नाही तर प्रत्येकाच्या मनाचा इतका विचार करतेस तू. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझी सुद्धा केवढी काळजी करतेस तू. काका, मी फक्त माझं कर्तव्य पार पाडते आणि काळजी असणारच ना. बरं ऐका, मी तिथे येईपर्यंत किंवा माझा काहीही निरोप येईपर्यंत तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही, कुठेही जायचं. प्रॉमिस? हो, प्रॉमिस प्रॉमिस. दाजी, बसा 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 तुम्ही. हा, एवढा फोन झाला की कॉफी बनवतो तुमच्यासाठी. बसा. अस्मिता, नाही तू दाजीनं माझ्याकडे का पाठवलंयस हे लक्षात आलंय माझ्या. नाही, मी तू म्हणतेस तसं सगळं करेन. नाही जाणार मी आज तिकडे. सगळं ऐकेन तुझं, पण फक्त सूर्यास्तापर्यंत. हो. काका, तुम्ही असा विचार का करताय? मनाली, एक मिनिट. थँक्यू. तुला मी खाऊन आलोय. थँक्स. उमा, गिरीश तुझी वाट बघतोय. आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज तरी गिरीशच्या हाकेला होऊ दे. ही उमा जर तुम्हाला माहित ही उमा असेल कोण? तर तिला गिरीश बद्दल सांगा आणि काय माहिती तिच्याबद्दलची सगळी माहिती आपल्याच गावची आहे का? आम्हाला खालील नंबरवरती द्या. अरे ग, घे. थँक्यू.
एकच आणलंस? हा अगं त्याच्याकडे हे शेवटचं होतं. पी ना. मग तुला? अगं नको म्हणाली, तुला तिखट लागलंय ना, पी. नाही नको, तू अगं पी ना. नाही, तू घे. सिद्धेश्वर. अरे सॉरी मुद्दामून नाही केलं. कळलं. पी. पी. उमा, गिरीश तुझी वाट बघतोय. आज व्हॅलेंटाईन डे आहे. आज तरी गिरीशच्या हाकेला होऊ दे. उमा, गिरीश तुझी वाट बघताय. तू जिथे कुठे असशील तिथून खालील नंबरवर त्वरित संपर्क साध. अगं उमा, हा गिरीश कोण? केबलवर दाखवतायत तुझी वाट बघतोय. कोण गिरीश? आणि तो माझी का वाट बघेल? अगं बघ तरी. शी, हा तर म्हातारा आहे. तरुण असता तर काहीतरी विचार केला असता मी. हे बघा, कॉस्टची पर्वा करू नका. क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. ओके. हा बोल आजी. हॅलो, अरे आहेस कुठे तू? मीटिंगला गेलेस? नाही आजी, अस्मिता सोबत आहे. ए खोटं नको बोलूस. मी ऐकलं ना, आत्ता ऐकलं, कोणतरी म्हणाले अभिमान साहेब म्हणून. साहेब कोण बोलणार तुला? खोटं बोलू नकोस. हा, ते मी ज्या हॉटेलमध्ये आलोय ना, तिथला वेटर म्हणाला मला अभिमान साहेब. ओळखतात ना मला? अच्छा अच्छा. हं. पुढची ऑर्डर द्यायची आहे त्यांना. बरं बरं. मग असं कर ना, तू ऑर्डर दे, तोपर्यंत मी अस्मिताशी बोलते. दे फोन दे तिला. हो हो हो, आहे. खाते, गुलाबजाम खाते. तिला गुलाबजाम खूप आवडतात आणि इथले स्पेशालिटी आहे हॉटेलची गुलाबजाम. आणि आजी, तिने एक अख्खा गुलाबजाम हावरटासारखा तोंडात टाकलाय. ते खाऊन झाल्यावर मी सांगतो तिला फोन करायला. आत्ता बोलू शकणार नाही ती. तू भरवलंस तिला? आजी प्लीज. प्लीज काय? यालाच रोमांस म्हणतात. बरं ठीक आहे, एन्जॉय करताय ना, मग झालं तर. हो, आणि तिचा गुलाबजाम खाऊन झाल्यावर मी तिला सांगतो फोन करायला. हा, ओके, बाय. अस्मिता, फोन उचल प्लीज. बोल अभि. ऐक अस्मिता, ऐक. हे बघ, आजीचा फोन आला म्हणून तुला डिस्टर्ब करतोय. व्हॅलेंटाईन्स डे विश करायचं नव्हतं. म्हणजे काय झालंय? झालं नाही, होईल. गोंधळ होईल जर तू आत्ताच्या आत्ता आजीला फोन नाही केला तर. एक मिनिट अभि, मला समजेल असं सांगतोस का काही? हे बघ,
तुला आजीला फोन करून पटवून द्यायचंय की आपण दोघं सोबत हॉटेलमध्ये आहोत. ऍक्च्युली तिला तुझ्याशी बोलायचं होतं, पण मी तिला सांगितलं की तू हावरटासारखा गुलाबजाम खाल्लायस म्हणून तू बोलू शकणार नाही. आत्ताच्या आत्ता तिला फोन कर प्लीज. ओके, बाय. सो कुठे आत्ता जे फोन कॉल झालेत ते मेमरीतून कम्प्लिटली डिलीट करायचे आणि लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन वर्क. हो सर. दळवी साहेब बोला, काय म्हणत होता तुम्ही? मॅडम अहो आम्ही सकाळपासून एक मिनिट. हॅलो. हा आजी, मी बोलते. सॉरी, मी गुलाबजाम खात होते ना, तुमच्याशी बोलू नाही शकले. मस्त आहेत गुलाबजाम, तुम्हाला आणू? नाही नाही नाही, नको नको, तूच खा, तूच खातो. हळूहळू खा. हा, आजूबाजूचे लोक बघत राहतील तुला. हो. अभिनय नाही ना भरवला तुला? मग तू त्याला भरव. थोडं रोमॅन्टिक कपल सारखं वागा ना. काय म्हणतात ते सेल्फी काढा. तुला ते काय म्हणतात ते, आय लव्ह यू म्हणाला. नाही सांगितलं तरी चालेल. मजेत आहात ना दोघं? मग झालं तर आय एम हॅपी. हो, आम्ही छान धमाल करतोय. धमाल करताय? ओके एन्जॉय. आता डिस्टर्ब नाही करत अजिबात. पण एक गोष्ट विसरू नकोस, घरी आलीस ना की मला गमती जमती सांग. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हो, तुम्हाला पण. मॅडम, आज खरं तर तुम्ही अभिमान सोबत असायला हवं होतं. आणि मी हिच्या बरोबर असायला नको होतं, पण काय करणार, ड्युटी इज ड्युटी. सिद्धेश्वर, सीड म्हणायचं. म्हणाली मी अभिमान बरोबर नंतर कधीही राहू शकते, पण आज गिरीश काकांनी त्यांच्या उमा बरोबर असणं जास्त महत्वाचं आहे. ज्या उमा 20 वर्ष झालं आल्या नाहीत त्या आज काय येतील? मॅडम मी पण कळमला जाऊ? नाही, नको. हे बघ, बाकीचे आपले सगळे सहकारी तिथे ऑलरेडी काम करतात आणि कदाचित ती इथेही येऊ शकेल. इथे थांबायला हवं आपल्याला. सध्या तरी तिचा काही रिस्पॉन्स येतोय का हे पाहायला हवं. बोला दाजी. ओके, मी लगेच तिथे येते. अर्धा दिवस संपत आलाय. किती अजून किती वाट बघायची आहे? अरे धीर धरू, किती धीर धरू आणि कसा धरू धीर? काका, तुम्ही काळजी करू नका, आमचे प्रयत्न चालू आहेत. अगं, तुझ्या प्रयत्नांच्या प्रामाणिकपणाबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये अस्मिता. अरे पण नियतीच्याच मनात नसेल माझी आणि उमाची गाठ भेट व्हावी, तर त्याला तू तरी काय करणार आहेस? सर, आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही. माझं मन मला सांगतं उमा नक्की सापडेल आपल्याला. अरे पण कधी त्याचं उत्तर नाही आहे ना. जाऊ दे ना अस्मिता, तुलाही इतर कामं असतील. तसंही दाजींकडनं कळलंय मला, म्हणजे त्यांच्या खाणाखोणांवरनं थोडासा अंदाज बांधलाय मी. तुझंही नवं लग्न झालंय. आजचा दिवस तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा. काय नाव काय त्याचं? अभिमान. या अभिमान सोबत एन्जॉय करायचं सोडून कशासाठी वणवण करतेस तू ही सगळी? उगाच माझ्यामुळे दिवस स्पॉइल झाला तुमच्या सगळ्यांचा. जा परत जा तू. ही पोरही सगळी बरंच काही करतायत माझ्यासाठी, पण नाही काही उपयोग नाहीये, काही फायदा नाहीये त्याचा.
मी सांगतो काही फायदा नाही त्याचा. फायदा तोटा नंतर बघूयात आपण, कारण मी असा नकारात्मक विचार करतच नाहीये. मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहीन. आणि आजचा दिवस संपायला अजूनही अवकाश आहे. मी आशा सोडणार नाही आणि तुम्हाला असं डिप्रेस होऊ देणार नाही. बोल सिद्ध. एक मिनिट, फोन स्पीकर मोडवरती ठेव. हां, मलाही ऐकू देत खरं काय ते. उगीच माझ्या विचारांपासून तुम्ही मला परावृत्त करू नका. हां बोल सिद्ध. हां मॅडम, समीरचा फोन आला होता. सगळे प्रयत्न करून झाले, 4 तास झाले तरी सुद्धा अजून काहीच रिस्पॉन्स नाही आला आपल्याला. अरे पण तू लवर्स पार्क मधली जागा का सोडलीस पण तुझी? मग तिथे गेली तर अस्मिता, मला जाऊ दे तिथे. मला जाऊ दे आधी तिकडे. काका मी काय सांगतोय ते शांतपणे ऐका. तुम्ही आधी शांत व्हा, पॅनिक नका हो. आम्ही कुठेही गेलेलो नाही आहोत, मनाली पार्कातच आहे आणि मी सुद्धा पार्कच्याच आवारात आहे. काका तिकडे मुला मुलींचा खूप गोंधळ होता म्हणून मी फक्त फोन करायला थोडासा बाजूला आलोय इतकंच. काका तुम्हाला माहितीये का, आपला समीर आहे ना, त्याच्या भावाने म्हणजे संकेतने कळमच्या चौपाटीवरती वाळूत ठिकठिकाणी मेसेज लिहिलेत मोठ्या अक्षराने. उमा, गिरीश तुझी वाट बघतोय, लवकर परत ये. काका मला खात्री आहे नक्की काहीतरी होईल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा आमच्यावर. ही गोष्ट आता अख्ख्या गावाला माहीत झाली असेल. पण रिस्पॉन्स शून्य. हो ना, याचा अर्थ उघड आहे आणि मला कळतोय तो. तुम्ही उगाच मला प्लीज हात जोडतो मी तुमच्या जवळ. मला खोटी आशा दाखवू नका तुम्ही आता प्लीज. बस झालं. खूप केलं तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी, खूप केलं. बस. हॅलो सिद्ध. हां ऐक, महेश आणि त्याची बायको येतील तुम्हाला रिलीव्ह करायला. तू आणि मनाली इथे या, आपण जरा बोलूया. आपण आणखीनही प्रयत्न करायला लागतील आता आपल्याला. ओके मॅम, बाय. उमा, गिरीश तुझी वाट बघत आहे. ए, ही उमा तूच का? ए, ही उमा, मग मी गिरीशा. चल. मी आलो. चल जाऊ. ए, जास्त शहाणपणा करू नका. शहाणपणा काय यार, तर आम्ही आलो सांगतोय ना. ए सांग रे तिला. निघताय की दाखवू माझा हिसका? इसका काय 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 करणार काय ग तू? सांग बघू काय करणार आहेस तू? ए, तंगडा मोडून हातात देई ना. ए, आपल्याला बोलते. आपण दाखवूया का हिला आपला हिसका? चल 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 दाखव. नाटक नाही. ए, घाबरलात? हिम्मत असेल तर या ना पुढे. ए, आलो 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 आलो. हॅलो. अरे घाबरले. बघितलंस, घाबरले आणि कसे पळून गेले ते. कसली टेरर आहेस तू? कळलं ना तुला? आता हे लक्षात ठेवायचं. तू काय मला प्रोटेक्ट करणार? मीच प्रोटेक्ट करेन तुला. समीर, काहीतरी कमी पडतंय. नेमकं काय ते कळत नाहीये. मी खूप विचार करते पण मला काही सुचत नाही. तुला काही सुचलं तर प्लीज मला लगेच सांग. ओके दाजी, अहो तुम्ही तरी काहीतरी सुचवा ना. मी कुठे चुकते का? या न भेटण्यापेक्षा मला तुझ्या या धडपडीचा जास्त त्रास होतोय. का करतेस तू हे सगळं? कोण लागतो मी तुझा? काय संबंध काय तुझा माझ्या आणि उमाच्या प्रेमाशी? अरे आम्ही भेटलो काय, नाही भेटलो काय, काय फरक पडतो तुला? काय एवढं जीवाचं रान करतेस तू? कारण 20 वर्ष तुम्ही जी तपश्चर्या केली आहेत ना, त्याला न्याय मिळावा म्हणून माझ्याकडनं छोटासा प्रयत्न करते मी, माणुसकीच्या नात्याने. 20 वर्ष तुम्ही वाट पाहिलीत त्यांची. तुम्ही आशा सोडली नाही,
दुसऱ्या मुलीशी लग्न केलं नाही. तुमचं उमावर प्रेम आहे, तो स्वभाव आहे तुमचा. तसंच इतरांना मदत करणं हा माझा स्वभाव आहे. पण मला वाटतं माझेच प्रयत्न कुठेतरी कमी पडतायत. दिशा तरी चुकलीये किंवा प्रयत्न तरी चुकताय. काका ते पत्र पुन्हा एकदा पाहू मी. मला तुमच्या बरोबर समू. हे असं पुन्हा पुन्हा पत्र वाचून बघून त्या पत्रात नसलेलं गावाचं नाव आणि पत्ता कळणार आहे का? काका आता हा कागद जीर्ण झालाय, त्यामुळे पुढे काय लिहिलंय ते नीट वाचता येत नाही. पण जेव्हा पत्र आलं होतं तेव्हा सगळा मजकूर तुम्ही वाचला असेल ना? हो. म्हणजे तुम्हाला आठवतंय मला तुमच्या बरोबर समू याच्या पुढे काय लिहिलं होतं? त्या पत्रातलं अक्षर नक्षर पाठ आहे मला. त्या पत्रानेच तर आजवर माझी आशा जिवंत ठेवलेली आहे. मग सांगा ना, मला तुमच्या बरोबर यापुढे काय लिहिलं होतं? मला तुमच्या बरोबर समुद्र बघायचा आहे. हो. मुंबईत आल्यावर तिला माझ्या बरोबर समुद्र बघायचा होता. माझ्या हातात हात घालून समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरायचं होतं तिला. नाही म्हणजे हे सगळं पता नाही आहे, पण तसं बोलली होती ती मला. तिला समुद्रात होणारा सूर्यास्त पाहायचा होता. खूप अप्रूप होतं तिला समुद्राचं. खूप होतं तिला समुद्राचं. खूप. उमाला समुद्राबद्दल एवढा अप्रूप होता? एक्झॅक्टली. मला पण हेच म्हणायचंय. कळमला तर समुद्र किनारा आहे. उमा जर कळम गावात राहत असेल तर तिला समुद्र किनाऱ्याचं एवढं आकर्षण का? म्हणजे गावाचं नाव चुकतंय की हे दुसरं कुठलं कळम गाव आहे? NE म्हणजे ठाणे की आणखीन काही? म्हणजे ज्या जिल्ह्यात समुद्र नाही अशा जिल्ह्यातलं कळम गाव. येस, पुणे. PUNE. पुण्यामध्येही कळम नावाचं एक गाव आहे. उमा कदाचित पुण्याजवळच्या कळम मध्ये असेल. शक्यता नाकारता येत नाही. NE च्या मागची अक्षरं PU अशी असणार. तो शब्द पुणे होता आणि आपण ठाणे समजत होतो. आणि मुळात जर उमा पुण्याजवळच्या कळम मध्ये असेल तर नालासोपाऱ्यातल्या कळम मध्ये रिस्पॉन्स कसा मिळेल? तुला 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 खरंच असं वाटतंय? असं खरंच वाटतंय तुला की उगाच शब्दांचे खेळ करून मला झुलवतेस तू? मी खऱ्या माणसांशी कधीच खोटं बोलत नाही काका. माझा व्यवसायच तसा आहे.
विश्वास ठेवा माझ्या. मी अगदी खरं सांगते आणि मनापासून बोलते सगळं. हा सेत, महेश आणि त्याची बायको तिथे लव्हर्स पार्कला पोहोचले. गुड. त्यांच्याजवळ काकांचा फोटो देऊन ठेव. आणि एक महत्वाचं, पुण्याजवळही एक कळम गाव आहे. आपल्याला तिथे शोधायला सुरुवात करायची आता. हो. नाही, तुम्हाला तिथे पोहोचायला वेळ लागेल ना अजून. एक काम करा, राकेश तिथेच आहे, त्याला तिथेच थांबायला सांग आणि तिथे कामाला सुरुवात करायला सांग. समीरचा प्लॅन ऑफ ऍक्शन त्याला समजावून सांग सगळं. मग तुम्ही त्याला जॉईन. ओके. एक मिनिटाची. हा राकेश, ऐक, तू आत्ता पुण्याहून निघू नकोस. तिथेच जा. पुण्यात कळम नावाचं गाव आहे. तिथे जा, ओळख काढ. आपल्याला उमाला तिथे शोधायचं आणि तेही सूर्यास्ताच्या आत. हो हो, तुला ते सगळी इन्फॉर्मेशन पाठवेल. सिद्धमन आणि तिथे येत आहेत, पण त्यांना यायला अजून 2.5-3 तास तरी लागतील. पण तू त्यांच्यासाठी थांबू नकोस. तू लगेच कामाला सुरुवात कर. राकेश, 2 प्रेमी जीवांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काहीही झालं तरी हे काम व्हायलाच हवं. नकोय दाजी. अस्मिता, सॉरी बाळा. नाही म्हणजे तुझ्यावर अविश्वास नाही आहे ग माझा. पण आता कशावरच भरोसा ठेवावा असं वाटत नाहीये मला. खूप त्रास देतोय मी तुम्हा सगळ्यांना. माफ करा मला, खरंच माफ करा. काका, बोल म्हणाली. बर, पण सिद्धला म्हणावं कितीही घाई असली तरी फास्ट ड्राईव्ह करू नको. उगाच रिस्क नका घेऊ. ओके. उमा, सूर्यास्तापर्यंत तुझ्याबद्दल काही पॉझिटिव्ह कळलं नाही तर तू या जगात नाहीच असं समजून ठरल्याप्रमाणे मी स्वतःला संपवणार स्वतःला.